भारताने पुन्हा एकदा ट्रॉफी उचललेली आहे आणि आपण स्पोर्ट्स गप्पावरती पुन्हा एकदा चालत गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत आहेत अमित, तन्मय आणि मी स्वतः रोहित. तर आज खूप चांगला दिवस आहे पूर्ण क्रिकेट फॅनसाठी, इंडियन फॅनसाठी. तर आपण खूप चांगले गप्पा मारूयात आणि काय झालं या मॅच मध्ये याबद्दल थोडंसं डिस्कशन करूयात. इंडिया इंडिया इंडिया, व्हॉट अ गेम टुनाइट, व्हॉट अ गेम. काय खेळलेत आपण, जे काल बोललेलो त्याच्यामुळे वाटतं त्या उलटच सगळे झालेले मॅचेस. पूर्ण प्रत्येकाची इनिंग स्टार्टिंग अभिषेक शर्माला स्टार्ट मिळाला विथ संजू सॅमसन. व्हॉट अ गेम स्टार्ट. थोडा स्टार्टिंग गेम खेळला पण नंतर जो काय पॉवर प्लेचा यूज केलेला आहे T20 वर्ल्ड कप हिस्ट्रीमध्ये हायएस्ट पॉवर प्ले टिल टुडे बाय टीम. व्हॉट अ गेम यार, व्हॉट अ स्टार्ट टू बीट इंडिया. एकदम भारी भेटली इंडियाला. पॉवर प्ले मध्येच गेम इंडियाकडे जवळजवळ 80% आला होता. त्यानंतर बाकी उरलेलं काम आपल्या मिडल ऑर्डरने करून टाकलं आणि जेव्हा फर्स्ट इनिंग झाली त्यानंतर थोडस असं वाटत होतं की इंडिया खूप जास्त फेवरेट आहे आणि पहिल्या 6 ओव्हरमध्ये तर इंडिया पूर्णपणे बाजी मारून गेला. 100% मी काल म्हणलो 100% आपण इंडिया जिंकणार आहे. हे सगळ्यांना 100% इंडियाच्या बाजूने लागला. ठीक आहे, गुलाल आपलाच म्हणता येईल, त्याच्यामध्ये काय दुमत नाहीये. गुलाल आपला, आपली कुंकुमुक्का सगळं आपला आहे आज. पण क्रुशियल नॉक्स होते तिने पण. ओपनिंग पार्टनरशिप नंतर वन डाऊन ईशान किशन म्हणजे 350 कंटिन्युअसली विदिन 20-30 बॉल्स मध्ये त्यांनी जो काही स्टार्ट दिला त्यानंतर जी काही इंडियनच्या इनिंग्सला जाऊन बसली त्यानंतर पुढच्या बॅटरसाठी तर गेम संपला. न्यूझीलंड तिथंच बाहेर गेली होती गेम मधून. नंतर थोडा स्टार्ट भेटला पण आय गेस इंडियाला त्या केलेलं होतं की आता आम्ही त्या लेवलला आलेलो आहोत इन दिस फायनल टुडे. आणि बॉलिंग मध्ये पॉवर प्ले मध्ये एवढा भारी पॉवर प्ले झाला इंडियाकडून. त्यामध्ये अक्षर पटेलच्या त्या ओव्हर्स, बुमराच्या ओव्हर्स म्हणजे तिकडे त्यांना हालचालच करू दिली नाही. पॉवर प्ले जर त्यांचा झाला असता तर कदाचित ते थोडंफार जवळ आले होते. पण पॉवर प्ले मध्ये आपण मॅच जिंकलो होतो आणि ती बॉलिंग स्पेल ओपनिंगचा खूप सुंदर पडला. तर आपण पहिल्यापासून सुरुवातीपासून जाऊ. सगळ्यात पहिलं म्हणजे टॉस जिंकून आपल्याला बॅटिंग हवी होती खरं तर इंडियाला. मी म्हणलं पण सूर्यकुमार प्रत्येक वेळी असंच म्हणतो. बट खरंच म्हणजे न्यूझीलंडला टॉस त्यांच्या हातात असून पण त्यांनी इंडियाला पहिली बॅटिंग दिली. बहुतेक त्यांना ड्यूचं वगैरे कसे ड्यूची भीती असेल एखाद वेळेस, त्यामुळे त्यांनी इंडियाला सांगितलं की तुम्ही पहिली बॅटिंग करा. पण इंडिया क्वार्टर फायनल आणि सेमीफायनलची जी बॅटिंग बघता इंडियानं जी बॅटिंग केली त्याप्रमाणे न्यूझीलंडचा इथंच पहिला निर्णय चुकला होता की इंडियाला पहिली बॅटिंग देणं. इंडियाला पहिली बॅटिंग दिली इंडियानं, तर तो चान्स इंडियानं बनवला आणि 200-250 प्लस रन केलं. त्या रन बघूनच मला असं वाटतं की त्यांचे 2 ओपनर बॅट्समन त्याच्यावरती प्रेशर होतं. कारण थ्रूआउट टुर्नामेंट ते 2च खेळले होते. पाठीमागून त्यांना काय असा खास सपोर्ट नव्हता. डायरेक्ट सपोर्ट होता तो त्यांच्या कॅप्टनचा 8 नंबरला. त्यामुळे ते त्यांच्यावरती खूप जास्त प्रेशर होतं. त्यामुळे ते एवढं टोटल मोठं आणि कसं होतं की एवढं मोठं टोटल ते पण फायनलला. जसं काल आपण बोलत होतं की इंडियानं टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेऊन 4 ऑन बोर्ड, त्याचं प्रेशर अगदी त्याच पद्धतीनं आज मॅच झालेली आपल्याला बघायला भेटतंय. त्याचं एक प्रेशर न्यूझीलंड टीम वर होतं. जेवढा मोठा स्कोर बोर्डवर लागतो तेव्हा इंडियन पब्लिक समोर तेवढा स्कोर चेस करणं इट्स डिफिकल्ट. आणि तेच प्रेशर मला वाटतं न्यूझीलंडनं आज घेतलं आणि त्याचा फटका बरोबर त्यांना बसून इंडियाला चान्स भेटला पूर्ण गेम मध्ये येण्याचा. कारण न्यूझीलंड गेम मध्येच नव्हती. म्हणजे स्टार्टिंग पासून त्याच्या विकेट गेल्या पुरा टीम सेट पण थोडा चांगला स्टार्ट घेतला होता. म्हणजे असा पण गेम नव्हता. त्यांच्या 10 ओव्हर्स मध्ये 100 आय थिंक रन झालेल्याच होत्या. ते गेम मध्ये होते पण विकेट्स असल्यामुळं न्यूझीलंड मला वाटतं की हातबल झाली आणि तोच इम्पॅक्ट त्यांना बसला आणि इंडिया थोडा अजून गेम मध्ये प्रेशर पद्धतीने गेम संपला. 100%. कारण बॅटिंग भारताची जर पहिली इनिंग बघितली पहिल्यापासून तर ओपनरनी किंवा टॉप ऑर्डर आपण म्हणतो ना की ही टीम अशी खेळली पाहिजे. ठीक आहे, आता पूर्ण टुर्नामेंटमध्ये कोणते सगळे प्लेअर क्लिक नाही झाले पण या टुर्नामेंटमध्ये आपली टॉप ऑर्डर क्लिक झाली. संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि ईशान किशनच्या बॅटून रन्स आलं. प्रत्येकाची 50 झाली आणि असं पण नाही की कोणी स्लो खेळलं. बाबर आझम सारखी खेळी कोणी खेळली नाही.
प्रत्येक जण आपल्या शैलीत खेळत होता. प्रत्येक जण 150+ 160 प्लस स्ट्राईक रेट खेळत होता. संजू सॅमसन परत एकदा मला संजू सॅमसनचं कौतुक करावं वाटतं. कारण 100% तो एक अनुभवी प्लेअर आहे आणि त्यानं अभिषेक शर्माला नक्कीच तो होता म्हणून अभिषेक शर्मा तर ग्राउंडवरती राहिला. 50 मारली त्यानं. ठीक आहे, कारण प्रत्येक वेळी तो त्याला जाऊन बोलत होता किंवा त्याच्यासोबत डिस्कस करत होता. बॅक केलं जातं. बरोबर. प्ले जर बघायला गेलं तर 92 रनांचा पॉवर प्ले सगळ्यात मोठा पॉवर प्ले ह्या T20 वर्ल्ड कप मध्ये होता आणि आपण फक्त एकच विकेट गमावली होती. आणि आताची ही इंडियाची पूर्ण इनिंग बघता असं दिसलं की जी इंडिया वर्ल्ड कपची आधी बायोलेटर जी खेळत होती ती इंडिया खरं तर आज खेळली ओव्हरऑल वर्ल्ड कप मध्ये. की त्यांची ती बॅटिंगचा परफॉर्मन्स असेल, त्या स्ट्राईक रेट असेल, तर संजू सॅमसनचा पण 190 प्लस स्ट्राईक रेट होता. त्याच्यानंतर अभिषेक शर्माचा स्ट्राईक रेट जो त्याचा काहीच म्हणजे त्याचा 200 प्लस स्ट्राईक रेट आधीपासूनच होता वर्ल्ड कपच्या आधीपासून. त्यानं तोच वर्ल्ड कपचा स्ट्राईक रेट आज खेळून त्यानं 240 प्लस स्ट्राईक रेट नाही खेळला. नॉट अ इनिंग्स. आणि टीम इंडिया मला आज दिसते की आपल्याला ओव्हरऑल सगळेजणच ट्रोल करत होते की टीम इंडिया बॅटिंग मध्ये दिसत नाहीये, त्यांना खेळता राहिला. खरं तर ती टीम इंडिया आज बघायला भेटली याचा आनंद झाला. तोच परफॉर्मन्स पुढे ठेवला. थोडामध्ये गॅप बसला न्यूझीलंडच्या प्लेअरला जेव्हा जिमी शेट्टी ओव्हर आली आणि त्याला तो इम्पॅक्ट पाडला. 3 विकेट्स आपल्या डाऊन गेल्या. तिथून थोडा आपला 200 प्लस झाला होता आफ्टर 15 ओव्हर. लास्टच्या दुबेनं पॉवर हिटिंगची केली. दुबे असा माणूस आहे की असं वाटतंय भाऊला 6 महिने उपरशी ठेवलं नव्हतं खेळायला आलं ते सगळ्यांना खाऊन टाकलं सोडणार नाही. संजू सॅमसन नंतर बघता आधी तो वर्ल्ड कप काही चांगला स्टार्ट झालेला नव्हता. त्याला मॅचेस ठेवल्यानंतर त्याला बेंचवर बसवलं. आफ्टर जी बॉम्बे त्याला स्टार्टिंग भेटली होती. जी बॉम्बे त्याला इंडियन गार्डन त्याला खेळायला काम भेटला. सो आणि वेस्ट इंडिज सो त्यासाठी जो थोडा टफ होता. नंतर त्याला जी नॉक खेळला कंटिन्युअस 97, 89 आणि 89. थ्री क्रुशियल इनिंग्स ही डिड ऍब्सोल्युटली पॉवर हिटिंग आणि जो डॉमिनन्सला खेळला तो इट्स ऍब्सोल्युटली क्लास फॉर इंडिया अँड देम ऑल्सो. तेच म्हणजे कालपर्यंत असं वाटत होतं की टीम इंडिया काहीतरी मिस्टेक आहे, टीम इंडियामध्ये काहीतरी मिस्टेक आहे. पण ते आज सगळं परफेक्ट ऍक्युरेट पिन पॉईंट सगळ्या गोष्टी करेक्ट झाल्या आणि जी ट्रॉफी आपण डिझर्व करत होतो ती आहे. एक म्हणतो ना की कम्प्लीट टोर्नामेंट असं वाटत होतं काहीतरी मिसिंग होत आहे, पण आजच्या मॅचला सगळं कम्प्लीट झालं आणि ट्रॉफी देखील आपल्या हातात आज आपल्याला घ्यायला भेटतंय. नक्कीच कारण असं बघायला गेलं तर आपण ते डिझर्व करतच होतो कारण आपली टीम तेवढी स्ट्रॉंग टीम होतीच. पण शेवटची जी आजची मॅच होती ती एकदम असं वाटलंच नाही की आज फायनल आहे. T20 वर्ल्ड कप आणि वर्ल्ड कपची फायनल असल्यासारखी मॅचच झाली नाही. कुठल्याच प्लेअरच्या चेहऱ्यावरती किंवा त्यांच्या एक्सप्रेशनमध्ये कुठल्याच प्लेअरच्या प्रेशर नव्हतं की वर्ल्ड कप फायनल आहे. त्या फायनलचं प्रेशर एक वेगळं असतं, तसं प्रेशर कोणत्याच टीम मेंबरच्या चेहऱ्यावरती दिसलं नाही. आणि प्रत्येक जण आपली गेम ही म्हणजे दिलखुलासपणाने खेळा. फक्त थोडा जिथं विकेट पडला जिमिनेशमच्या, जसं तर मी बोलला की जिमिनेशमच्या ओव्हरमध्ये 3 विकेट गेल्या तिथं थोडा स्कोअर कमी झाला नाही तर 100% हा आपण एक वर्ल्ड रेकॉर्ड बनवला असता. 275+ रन आपले झाले असतात जर तिथं आपण विकेट गमवत नसतो तर. कारण 15 ओव्हरमध्ये आपण 200 पार केला होता. 5 ओव्हरमध्ये 75 बनवून आपल्याला काय अवघड नव्हतं. मला ही मॅच अशी वाटली की आपण बायोलेटर खेळतोय खरं तर. कारण की जो सोशल मीडियावर पण ते चाललं होतं की अहमदाबाद स्टेडियम रविवारची मॅच आहे न्यूझीलंड बरोबर जिंकलो नाही कधी. त्याला खरं तर टीम इंडियानं ताबडतोब दिलेलं आहे की काय आम्ही खेळू शकतो. खरं तर आपण जे म्हणत होतो कालपर्यंत स्टेडियम क्रिकेट इज द गेम. रोहित शर्मा बोलला होता की 2023 वर्ल्ड कप जेव्हा आपण मारलो तेव्हा तो म्हणला की ऑस्ट्रेलिया चांगला क्रिकेट खेळल्यामुळे जिंकली. तसंच आज झालं की आपण त्या लेवलचं क्रिकेट खरंच चांगलं खेळलो की स्टेडियम दोन असो की मला आता मी म्हणेन की नाही नरेंद्र मोदी स्टेडियम नाही, इंडिया इज द मस्ट विन. दॅट्स अ प्लेअर हिटिंग गेम. नक्कीच. आणखी आता इंडियाकडे 3 ट्रॉफी आहेत, 2007, 2024 आणि 2026. हा पण एक वर्ल्ड रेकॉर्ड आता की सगळ्यात जास्त वेळा वर्ल्ड कप जिंकलेली टीम. आणि दुसरं रेकॉर्ड म्हणजे बॅक टू बॅक आणि होस्ट टीमनं जिंकलेलं वर्ल्ड कप. म्हणजे आज सगळे रेकॉर्ड आपण ब्रेक केले टोटल. म्हणजे कालपर्यंत जे म्हणत होते हे नाही ते नाही हा सगळ्या टीमवर हे ठीक आहे चला ट्रॉफी घेतले आता झालं. नक्कीच जण आहेत आणि काही जण होते ते पण मोडलेले आहेत.
आता पण रेकॉर्ड्स मध्ये म्हणता नाही का ऑस्ट्रेलिया थोडं वर आहे आपल्यापेक्षा आयसीसी टुर्नामेंट मध्ये, पण त्याला आता आपण बीट कुठेतरी करत आलोय की आयसीसी ट्रॉफीज मध्ये इंडिया त्याच्या मागेच आहे. ओव्हरऑल T20 वर्ल्ड कप, ओडीआय वर्ल्ड कप, ट्रॉफीज, देन टेस्ट मॅच, त्याच्यामध्ये आपण तिथपर्यंत जातोय आणि ही आपली पॉवर रेटिंग राहिलेली आहे की T20 नंबर 1 टीम सिन्स 2020 आय थिंक 20 ते 24 नंतर आपण ती कंटिन्यू केली ती आज स्टील आपण त्याच पोझिशनवर आहोत. नाही 100% ऑस्ट्रेलियाचा जो दबदबा होता जुन्या काळात रिकी पॉन्टिंगच्या काळात किंवा त्याच्यानंतरच्या काळात ज्यावेळी तो स्मिथ ली करत होता त्यावेळी पण स्मिथ वॉर्नरची जोडी होती त्यावेळी पण त्याचा एक दरारा होता. त्याच्यापेक्षा पण दरारा किंवा भीती आपल्या टीम इंडियाची प्रत्येक टीमला आहे, कारण प्रत्येक टीम हे विचार करते टीम इंडिया सोबत खेळत, कारण की पुढे टीम इंडिया आहे. जसं की सँटनरनं काल सांगितलं होतं की आणि आपलं आम्ही करून देणार नाहीये. ठीक आहे, म्हणजे तो एक माइंड त्याचा माइंड गेम होता की 250+ आम्ही करून देणार नाही, असं पुढच्या टीमला थोडं हवेत उचलायचं किंवा जरा झाडावर चढवायचं. पण त्याचं एक तोंड बंद केलं असेल किंवा त्या कॅप्टनचं किंवा त्या टीमचं एक तोंड बंद केलं की तुम्ही आम्हाला म्हणलं होतं की 250+ करून देणार नाही, तरी पण आम्ही 250+ केला आणि ती मोठ्या मार्जिनने वर्ल्ड कपची फायनल जिंकवली. वन साइड मॅच झाली त्यांनी. आपण म्हणतो मेन गेम्स, त्या मेन गेम्स आधी त्यांनी दाखवल्या क्वार्टर फायनल, सेमी फायनल आणि फायनल्स मध्ये. जे की आपण म्हणतो की इंडिया म्हणजे 250+, 200+, ते गेम इंडिया 200 पर्यंत गेलीच नाही कधी. ग्रुप स्टेज मध्ये असेल किंवा त्याचे असेल, पण जशी इंडिया क्वार्टर फायनल आली 50 गेम्स मध्ये इंडियन दाखवून दिलं की आम्ही काय आहोत, आम्ही कशा प्रकारे गेम खेळू शकतो, खेळू शकतो. आणि आता हा पूर्ण टीम परफॉर्मन्स आहे, इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स राहिलेला आहे, टीम परफॉर्मन्स आहे. म्हणजे आतापर्यंत जेवढ्या ग्रुप स्टेज मॅचेस झाल्या, आपण जेव्हा विन झालोय तेव्हा प्रत्येक ह्याच्यामध्ये बॅट्समन हे आहेच, मॅन ऑफ द मॅच आहे किंवा तो चांगला सिरीज मध्ये खेळलेला आहे. जसे की हार्दिक पांड्याला 2 मॅन ऑफ द मॅच अगेन्स्ट नाम्बिया, देन ईशान किशन अगेन्स्ट पाकिस्तान, सूर्यकुमार यादव अगेन्स्ट USA. पण ओव्हरऑल सगळ्या बॅट्समन घेतलं तर ही मॅच बुमराह ही मॅच बुमराह मॅन ऑफ द मॅच. कुठल्याही बॉलरनं आतापर्यंत वर्ल्ड कप मध्ये म्हणजे आपले 2026 मध्ये तर मॅन ऑफ द मॅच घेतला नव्हता, पण टुडे बुमराह ही ओव्हरऑल बॅट्समनचा परफॉर्मन्स पाहता त्याच्या क्रुशियल ओव्हर इकॉनॉमी 3.75 ओनली 4 ओव्हर्स, नॉट अ जोक इन द बिग गेम्स. यावर स्कोर बोर्ड एवढा होता, त्याच्या 4 विकेट्स. नक्कीच पिच बॅटिंग पिच होतं, बॅट्समनला मदत करणारं पिच होतं, त्यामुळे आपण 250+ बनवू शकतो. पण कुठेतरी बुमराहचा क्लास दिसून येतो यामध्ये की त्याने एवढी चांगली बॉलिंग केली की त्याच्या प्रेशर खाली पण न्यूझीलंड टीम अर्धी म्हणजे गार पडली. आज बुमराहबद्दलच मला विचारायचंय की काय ओपिनियन असू शकतात रोहित तुझ्याकडून, आम्ही तुझ्याकडून, की त्यानं पूर्णपणे दाखवलेलं आहे गेम की असं नाही की रन्स आहे, त्यानं क्रुशियल गेम्सला विदाऊट विकेट्स पण त्यानं रन थांबवलेले आहेत. लास्ट गेम बघितला असेल, मागचा गेम बघितला असेल, प्लस त्याचे बाकीचे पण परफॉर्मन्स असतील T20 च्या फॉर्मॅट मध्ये. ओव्हरऑल काय वाटतंय की काय डॉमिनन्स केलाय बुमराहसाठी आणि तो इंडियासाठी काम असत आहे. बघायला गेला तर बुमराचं होतंय कसं की बुमराहबद्दल बुमराची बॉलिंग किंवा त्याचे जे रेकॉर्ड्स आहेत ते बघून आधीच बॅट्समन ते बॅटफुटला असतात. जरी बुमरानं फुलटॉप जरी टाकला तर त्याला मारायचं धाडस कोण करत नाही. आणि ती त्याची आज क्लास बॉलिंग केली, आणि मला तर वाटत होतं की त्याला ती हॅट्रिक भेटावी. एवढे सुंदर स्लोअर बॉल वगैरे टाकला, हा तर तिथं तो स्लोअर बॉल वगैरे बेस्ट, आणि तो आहे तो म्हणजे आपण म्हणतो ना की यापूर्वी कसं व्हायचं की बॅट्समनला तेवढं क्रेडिट दिलं जायचं, जसं की विराट कोहली, रोहित शर्मा हे पूर्ण क्रेडिट ते लोकांनी घेतलं. पण आता इथून थोडंसं जनरेशन चेंज होते आणि सगळं क्रेडिट जे आहे ते आता या वर्ल्ड कपला खूप सारे लोक म्हणत असतात की बाबा मेन आपला प्लेअर कोणच दिसला नाही वर्ल्ड कप मध्ये, जसं लास्ट टाइम दिसत होतं विराट कोहली होता, रोहित शर्मा होता. तर या वर्ल्ड कप मध्ये आपल्याला जसप्रीत बुमराह आवर्जून बघायला भेटतो की त्याच्यामुळे खूप मॅचेस आपण जिंकलो आणि त्याचं तेवढं आहे टीमसाठी. कारण की बुमराहचा मी एक इंटरव्ह्यू बघितला होता, त्याच्यामध्ये तो असं म्हणाला होता लास्ट टाइम की ओव्हरऑल जे फेमस प्लेअर आहेत ते बॅटिंग बॅटर्सच आहेत, म्हणजे ज्यांना ओव्हरऑल पब्लिकनं उचललंय. पण आता जनरेशन चेंज झाली, जर बुमराह आलेला आहे तेव्हापासून बॉलर्सला पण त्या लेवलचं क्रेडिट भेटते ओव्हरऑल रोहितकडून, किंवा तो म्हणतो की नाही मला बॉलर्सला पण दाखवतो की बॉलर्स हा पण फेमस होऊ शकतो. असा एक इंटरव्ह्यू जर बघितला होता आणि तो त्याच्या कवर राहील आणि आता खरंच तो त्या लेवलला आहे. जसं की आपण टेस्ट जरी आला, टेस्ट मध्ये आपण म्हणतो की लगेच सिराज बुमराह सोबत, सो त्या बॉलर्सनी तेवढा इम्पॅक्ट पाडलाय की जेव्हा बुमराहकडे इन्स्पिरेशन घेऊन बाकीचे बॉलर्स त्या प्रकारे डॉमिनेट करत आहेत.
नक्कीच अगदी टीम इंडियासाठी त्याचं इम्पॉर्टन्स बघता गेलं तर मी मागच्या वेळी पण म्हणलं होतं की त्याला भारतरत्न देऊ केला पाहिजे भारत सरकारने, कारण एवढा तो इम्पॉर्टंट प्लेअर आहे किंवा इम्पॉर्टंट आहे टीम इंडियासाठी. आणि त्यामुळे आपण टीम इंडिया पण कोणतीही टुर्नामेंट असो बुमराशिवाय आपण पुढे नाही जाऊ शकत, कारण आपण बॅटिंगवरती मॅचेस काढू शकतो पण एखादी मॅच असते जी बॉलिंगवरतीच आपल्याला डिपेंड करावी लागते. त्या केसमध्ये बुमराची इम्पॉर्टन्स समजून येते. आणि बिग गेम्स मध्ये विदाऊट बुमरा पण त्या लेवलचे गेम नाहीच जाते. मला दिसतंय असं लास्ट कपल ऑफ इयर्स जे काय आहेत ओडिया वर्ल्ड कप असतील, टेस्ट असेल किंवा T20 वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी, बुमरा हा मॅच विनर राहिलेलाच आहे ओव्हरऑल प्रत्येक मॅचेस मध्ये, आणि त्याचं क्रेडिट त्याला भेटलीच आहे. बुमराच्या अवतीभोवती सगळी टीम इंडियाची बॉलिंग लाईन फिरत असते, म्हणजे त्या 4 ओव्हर आणि बाकीचे थोडस ते त्याला साथ देतात. आणि ओव्हरऑल सगळे आपल्या टीम इंडियाचे पण परफॉर्मन्स जे काही प्लेयर म्हणतात की बुमरा आहे तर आम्ही त्या 4 ओव्हर आम्हाला असं वाटतं की आम्ही सेफ आहोत त्या 4 ओव्हरसाठी किंवा आम्ही तो स्कोर डिपेंड करू शकतो. पण बाकीच्या तो त्याला सांगून किंवा तो जर असेल तर बाकीचे पण बॉलर्स त्याच्याकडे इन्स्पिरेशन घेऊन टीम मध्ये चांगला परफॉर्मन्स देतात. आय एम ओनली बिलिव्हिंग इन जस्सी भाई. बुमरा सोबतच मला एक अजून याच्यामध्ये बोलायचं जसं की अक्षर पटेल. काल आपण अक्षर पटेल बद्दल काहीच बोललो नव्हतो. अक्षर पटेल बद्दल आपण काहीच बोललो नव्हतो. व्हाईस कॅप्टन असून पण आपण त्याच्याबद्दल काय बोललो नव्हतो काल. तर खरंच त्यांना आज जी कामगिरी करून दाखवली नक्की त्याची ओव्हरऑल बघता 2024 आपण वर्ल्ड कप मध्ये अक्षर पटेलची भूमिका ही होतीच त्या लेवलची, त्याच्यामुळे तो स्कोर तिथपर्यंत गेला होता विथ विराट कोहली पार्टनरशिप. ते अक्षर पटेलचा कॅच पण होता 2024 वर्ल्ड कपला, आणि 2026 मध्ये जे पूर्णपणे ओव्हरऑल परफॉर्मन्स कॅचेस असतील, बॉलिंग परफॉर्मन्स असेल, बॅटिंगला पण असेल, तर भले त्याचे इम्पॅक्ट पूर्ण इनिंग्स राहिल्या नाहीयेत पण त्या ज्या मुवमेंट आलेल्या आहेत त्या पूर्ण मॅच टर्न ऑफ द मुवमेंट्स होत्या, तिथून पूर्ण मॅच फिरलेली आहे. नक्कीच हा देखील त्यांना त्याची जी बॉलिंगची कामगिरी होती म्हणजे कौतुकास्पद बॉलिंग होती. पाट्या पिचवरती नाही करू शकत एवढं कोणी चांगली बॉलिंग. आणि सुरुवातीच्या पॉवर प्ले मध्ये ते महत्वाचं होतं की आता आपल्या पेसरला तर त्यांनी अटॅक करायला चालू केलंच होतं, कारण तो सूर्या अक्षरला घेऊन आला. अक्षरला जर अटॅक केलं असतं सूर्याकडे ऑप्शन राहिले नसते. त्यानं पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग केली, त्यामध्ये त्याला ती दुसरी ओव्हर भेटली. त्या 2 ओव्हरमध्ये त्यानं थांबवलं आणि थांबवल्यानंतर ते प्रेशर त्यांना रन रेटचं प्रेशर जे होतं ते त्याच्यावरती वाढ केलं. त्यामुळे तो जो रोल होता, आजचा जो रोल होता अक्षर पटेलचा पॉवर प्ले मधला, तो खूप खतरनाक त्यानं पार पाडला. मला वाटतं हे सेलिब्रेशन बहुतेक त्याच्या मुलासाठी का मुलीसाठीच होतं. ते मुलासाठी लहान मुलाचा, कारण गुजरातमध्ये मॅच होती ना तर फॅमिली मेंबर पण आले होते. नाही पण क्रुशियल यार, क्रुशियल अक्षर पटेल क्रुशियल. देन ओव्हरऑल टीम बघ, ईशान किशन 2 कॅचेस लाईक बुमरा तो कॅच घेतला त्यानं रचिन रविंद्रचा सुटल्याच जमा होता. ईशान किशनचे ते 3 कॅचेस, मागच्या इनिंगचे सेमीफायनलचे अक्षर पटेलचे कॅचेस, म्हणजे असं म्हणता येईल टीम इंडियामध्ये नव्हता कारण पूर्ण ओव्हरऑल फील्डचा परफॉर्मन्स फिल्डिंग मध्ये असेल, म्हणजे असं नाही की आपल्या कुठल्या म्हणजे आम्ही मला काय टीम परफॉर्मन्स आहे इंडिव्हिज्युअल बरोबर की प्रत्येक प्लेअर डॉमिनेट करून हा वर्ल्ड कप इथपर्यंत आलेला आहे. ठीक आहे की काही त्या इनिंगला मोठ्यापर्यंत नेलं, पण आपण म्हणतो ना छोटी गोष्ट पण खूप मोठी करते, त्या प्रकारे प्रत्येक परफॉर्मन्स आपल्या 101% दिल्यामुळं तिथपर्यंत हा पूर्ण गेम आलेला. आणि इट्स लकी की इंडिया 100% हा जो वर्ल्ड कप होता तो कम्प्लिटली टीम एफर्ट वरूनच आला होता, कारण असं नाही की प्रत्येक मॅचला कोणी एक प्लेअर खेळतोय. प्रत्येक मॅचला कोणाची तरी बॅट करतली किंवा कोणाची बॉलिंग चांगली झाली, प्रत्येकानं आपापला 100% देऊन मॅच काढायचा प्रयत्न केला आणि हा वर्ल्ड कप जिंकून देण्याचा प्रयत्न केला. जसे की प्रत्येकाचं जर बोलायला गेलो प्रत्येक प्लेअर सोबत तर आपल्याला व्हिडिओ खूप लेंदी होईल. त्यामुळे आज आपण फक्त टीम इंडिया जिंकली याच एन्जॉय सेलिब्रेशन करायचं आपण. त्यानंतर तसं पाहायला गेलं तर संजू सॅमसन पासून अगदी शेवटपर्यंत कुलदीप यादव जरी 1-2 मॅचेस जरी खेळले असतील किंवा वॉशिंग्टन सुंदर सुद्धा जेवढ्या मॅचेस खेळले असतील तेवढं त्यांनी त्या मॅचेसमध्ये इम्पॅक्ट दाखवलेला. त्याच्यावरती आपण पुढे जाईल. इंडिया आता T20 वर्ल्ड कप मध्ये T20 फॉर्मॅट मध्ये नंबर 1 होती आहे आणि पुढे राहणारच आहे. त्याच्यामुळे आता प्रत्येक ज्या काही ओपोनंट टीम्स असतील त्यांना माहित झालं की टीम इंडिया कोणत्या प्रकारे परफॉर्मन्स करू शकते, काय प्लेयर्स आहेत.
100% इधर से नहीं रुकेगी अभी इंडिया. तिन्ही डिपार्टमेंटमध्ये इंडिया काम करून दाखवते, बॅटिंग असो, बॉलिंग असो किंवा फिल्डिंग पण. या टुर्नामेंटमध्ये फिल्डिंग थोडीशी इंडियाची कमी झाली होती, बट ठीक आहे, ते होत राहतं टुर्नामेंटमध्ये. पण ओव्हरऑल पूर्ण इंडियन टीमचे एफर्ट आणि आपण वर्ल्ड कप जिंकलो यातच आपण आनंद खुश आहे. एन्जॉय म्हणजे आता पूर्ण भारतभर आता दिवाळी साजरी करत असतील. उद्या परवा रॅली पण दिवाळी करते. साजरी सुरू झाली आहे. अजून तर खूप व्हिडिओ देणार आहेत, रील्स येणार आहेत. मला वाटतंय अजून पुढचा हा पूर्ण वीक हा दिवाळी राहणार आहे. आणि या वर्ल्ड कप मध्ये प्रत्येक प्लेअरची काही ना काहीतरी स्टोरी आहे. प्रत्येक प्लेअर कशातून तरी आलाय आणि प्रत्येकाचं काहीतरी आहे यामध्ये. जसं की आपण ड्युरिंग वर्ल्ड कप काय झालं होतं, माझ्या वॉज एक्सपायर्ड, देन ही केम अप अँड परफॉर्मन्स दिला. इट्स टू गुड यार. म्हणजे ज्या लेवल आपण म्हणतो ना आपण देशासाठी कसं खेळू शकतो हे तर मग दाखवून दिलं. त्याच्यामुळं जसं की रोहित म्हणतोय त्याचा प्रत्येक प्लेयर्सला काहीतरी हिस्ट्री आहे, त्याच्यामुळे तर टीम इंडिया इथपर्यंत आहे. आपण कोणाला स्किप करून चालणार नाही, कारण की प्रत्येक ओव्हरऑल सगळ्या मॅचेस मध्ये प्रत्येक हा वेगवेगळ्या मॅच विनर राहिलेला आहे. बॅटिंग परफॉर्मन्स असेल, फिल्डिंग परफॉर्मन्स असेल, बॅटिंग प्लस बॉलिंग असेल, तर ओव्हरऑल सगळ्यांच्या इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स स्वामीपर्यंत झालेला आहे. इथून पुढे टीम इंडिया त्याच लेवलला खेळ ज्या लेवलला आहे. हिस्ट्री रिपीट करेंगे. तर हे जे अनाऊन्स केलं होतं रोहित शर्माने आधी ऍड मध्ये बोलायचं, ऍड मध्ये कर दिया उसके बंदों ने पूरा. हो गया भाई. गार्डन में घूमने वाले सारे बंदों ने भी वर्ल्ड कप उड़ाया है. अभी हम लगता है कि हम भी जाएंगे भाई मरीन ड्राइव, कल भी लेंगे मरीन ड्राइव से. नक्कीच हा वर्ल्ड कप आहे ना, इंडियानं जो जिंकलाय तो काही जणांच्या आपण म्हणू शकतो की थोबाडीत मारतात. जसं की पाकिस्तानचे प्लेअर असतील, पाकिस्तानचे युट्यूबर असतील, ठीक आहे, जे म्हणत होते की इंडिया जिंकणार नाही. आम्हाला सेकंड नाही दिला, आम्ही वर्ल्ड कप घेतलाय. सगळ्यात मेन म्हणजे ट्रॉफी भेटले. ट्रॉफी कोणी पळून नाही नेली. त्यातली काही लोक होती असं बोलत होती ना, ती इंडिया नाही पोहोचेगी. ये देखो इंडिया खेलेंगे, हम उनके साथ नहीं खेलेंगे. इंडिया पहुंचेगी भी, ट्रॉफी भी उठाएगी. भाईजान ये क्या हुआ भाईजान. आज मला वाटतं आपल्या इकडे जेवढा जल्लोष नसणार आहे तेवढा तिकडे असणार, कारण व्ह्यू चांगले येतात ना. हा मग काय तर आहे आपल्या इथे पण आहे. ऑल इंडिया टीम खुश. इंडिया काय पूर्ण जग आता दिवाळी साजरी करते. इंडियाच्या बिहारमध्ये इराण इस्रायल सगळीकडे आता फटाके चालू आहे. फटाके चालले, बॉम्ब मिसाईल उडवायचं चाललंय. म्हणजे मला वाटतं आज 140 करोड भारतीयांचं जे मनावर एक होते की अहमदाबाद स्टेडियम आहे, सगळ्यांचा गमन तुटला. सगळे जे मॅच होते ते सगळे आता इंडियाने खोडून काढले की असं काही नाही. आमच्या गेमवरती आम्ही मॅचेस जिंकू, ना जागा ना दिवस. प्रत्येक दिवस हा आपला, ज्या दिवशी आम्ही आमचा गेम करत त्या आमच्या गेम प्रमाणे खेळत तो दिवस आमचाच. अशा प्रकारे टीम इंडियाने पाठीमागच्या 2 ते 3 वर्षात 3 ट्रॉफी जिंकलेल्या आहेत आणि आजचा दिवस हा इतिहासात नोंद होईल. आणि आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबतोय. आपलं सेलिब्रेशन तर चालूच राहणार आहे पुढचे 8 दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू टीम इंडिया.